ती शरद पवार साहेब करतायत, तीच त्या ठिकाणी राहुल गांधी करतायत. काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये सनातन हिंदू धर्म संपला पाहिजे या पद्धतीची एक पुढचा आपण त्याचा जर समोरचा जर विचार केला, त्याचा शेवट जो आहे वचननामाचा हा हिंदू देशाविरुद्ध आहे, हिंदू समाजाविरुद्ध आहे. आणि त्यामुळं काँग्रेसचा वचननामा, शरद पवार साहेबांचा वचननामा हा महाराष्ट्र विरोधी आहे, देश विरोधी आहे, हिंदू विरोधी आहे आणि या देशाला संपवणारा आहे. आणि जे एक महत्वाचं वाक्य, संविधान संपवणार अशी भाषा, हा जो नरेटिव्ह, हा जो मागासवर्गीय समाजामध्ये काँग्रेस पार्टी कन्फ्युजन तयार करत आहे, खरं तर यांना समाजाची माफी मागितली पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली पाहिजे. मोदीजींनी विकसित भारताचा 24 ते 29चा वचननामा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी दिलाय, 14 एप्रिलला दिलाय. संविधानाला हातात घेऊन माननीय मोदीजी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता निघाले आहे. आणि हे खोटारडे हे मागासवर्गीय समाजाला सांगतायत की बाबासाहेब संविधान बदलणार आहेत, आणि त्यामुळे चुकीचं सांगतायत, कन्फ्युजन तयार करतायत. मागासवर्गीय जनता, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सन्मान करणारे आम्ही लोक, मागासवर्गीय जनता कधीही या काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. सर, भुजबळांना शिरूर मधून ऑफर होती असा जो दावा आहे तो काल अमोल कोल्हेंनी केला होता. त्याला भुजबळांनी आज म्हणजे संकेत दिले की हो, मला ऑफर होती, परंतु माझा मतदारसंघ नाशिक असल्यामुळे मला तिथली जर जागा मिळाली असती तर मी तिथून निवडून आलो. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला कुठली जागा द्यायची, कोण कुठं लढायचं. भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये आहे, त्यांना जे सीट दिलं आहे त्या सीटवर त्यांनी उमेदवार कोणी द्यायचा ते अजितदादा आणि त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डाने ठरवायचं आहे. संजय राऊतांनी टीका केली आहे की 4 दिन नंतर भाजप आणि नरेंद्र मोदी सत्तेत दिसणार नाही. संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंना दिवसांनी स्वप्न पडायला लागले प्रधानमंत्री पदाचे. उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो आणि मोदीजींच्या